मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे जे सॉफ्टवेअर आहे याच्यावर आधारित जेवढे काही प्रश्न विचारले जातात आपल्याला फायनल एक्झामला, हे सगळे प्रश्न कसे सोडवावेत किंवा कशा पद्धतीनं ते सोडवले पाहिजेत, सोडवताना काय चुका करायला नको, त्या सगळ्या गोष्टी आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल अशी आपल्याला एखादी फाईल दिली जाते आणि त्या फाईलवरती आधारित काही क्वेश्चन दिले जातात. एक एक क्वेश्चन घेऊ आपण, कशा प्रकारचा क्वेश्चन येतो आणि तो कसा सोडवावा, सगळं अगदी होम टॅब पासून तर अगदी डेव्हलपर टॅब पर्यंत सगळेचे सगळे प्रश्न घेऊ. वेगवेगळे फंक्शन्स असतात ते फंक्शन्स पण घेऊ. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी परत रेकॉर्डिंग करून ते ऐकायला पण देतो, म्हणजे काही अडचण येणार नाही. ठीक आहे. फक्त नीट व्यवस्थित समजून घ्यायचं. काय अडचण असेल तर मला लगेच विचारली तरी चालेल. आता ही जी फाईल आहे या फाईलवर आधारितच तुम्हाला कशा प्रकारचे की याच्यामध्ये कॉलम बी आहे, त्या कॉलम बी ची रुंदी काय करायची, 10 करायची. तर अशा वेळी काय करणार, तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला ज्या कॉलमची रुंदी बदलायला सांगितली त्या कॉलम मध्ये कर्सर घ्यायचं. आता आपल्याला बी कॉलमची रुंदी बदलायला सांगितली म्हणून आपण कर्सर कुठे घेतला, बी मध्ये घेतला. मग आता कर्सर बी मध्ये घेताना काय करायचं, कुठेही घ्यायचा. असं काही बंधन नाही आपल्याला की कर्सर नेमका ह्याच सेलमध्ये घेतला पाहिजे किंवा ह्याच सेलमध्ये घेतला. फक्त कॉलम बी मध्ये असला पाहिजे, कुठल्याही याच्यामध्ये असू दे. किंवा तुम्ही असा कॉलम अख्खा बी सिलेक्ट केला तरी चालेल, कसंही तुम्हाला जसं शक्य असेल त्याप्रमाणे. सिलेक्ट झाल्यानंतर फॉर्मॅटमध्ये जायचं. फॉर्मॅटमध्ये गेलं की तिथे तुम्हाला कमांड दिसेल कॉलम विड्थ. कॉलम बदला म्हणून प्रश्न येतो. प्रश्न आला की अतिशय सोपा आहे. काय केलं आपण, ज्या कॉलमची रुंदी बदलायला सांगितली त्या कॉलमला सिलेक्ट करा किंवा त्या कॉलम मध्ये कुठल्याही सेलमध्ये कर्सर घ्या. त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जा आणि ते कमांड वापरा कॉलम विड्थ. कॉलम विड्थ मध्ये गेलात की तो विचारतो तुम्हाला किती विड्थ करून हवी आहे. आपल्याला किती पाहिजे होती, 10. आपण 10 टाईप करा, ओके करा. कॉलमची विड्थ ऑटोमॅटिकली 10 झाली. ठीक आहे. मग आता ही विड्थ तुम्हाला समजा सांगितलं जरा ही छोटी झाली वगैरे, असं काही डोकं लावायचं नाही. जेवढी सांगितली तेवढी करायची, विषय संपला. तुम्ही सबमिट करून टाकू शकता. ठीक आहे. समजलं कॉलमची विड्थ कशी बदलायची. कॉलमच्या विड्थवर आधारित 100% प्रश्न आपल्याला विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर जसं कॉलमचं आपल्याला बदलायला सांगितलं तर तसं रोचं पण बदलायला सांगितलं. उदाहरणार्थ रो नंबर 1 ची उंची बदलून 35 करा. आता कॉलमला काय असते, विड्थ असते. रोला काय असते, उंची असते किंवा हाईट असते. आता आपल्याला कोणत्या रोची उंची बदलायची, 1 नंबरच्या रोची उंची बदलायची. म्हणून 1 नंबर मध्ये कर्सर घेतला. जसं कॉलमची रुंदी बदलायला आपल्याला फॉर्मॅटमध्ये जाऊन कॉलम विड्थ वापरावं लागलं, तसं रोची उंची बदलायला रो मध्ये जायचं, फॉर्मॅटमध्ये जायचं आणि रो हाईट ही कमांड वापरायची. रो हाईट मध्ये गेलं की तुम्हाला इथं लगेच विचारलं जाईल रोची किती हाईट पाहिजे. जेवढी हाईट पाहिजे तेवढी इथे टाका. फॉर एक्झाम्पल 15 पाहिजे, ओके गेलं, त्या रोची हाईट 15 झाली. हा लक्षात. कॉलमची विड्थ बदलायची असेल तर त्यावेळेस आपण कमांड वापरली कॉलम विड्थ. रोची बदलायची असेल तर वापरली रो हाईट. आणि काय केलं, ज्या रोची सांगितली त्या रो मध्ये पहिला कर्सर घेतला, ज्या कॉलम मध्ये सांगितलं त्या कॉलम मध्ये पहिला कर्सर घेतला. ठीक आहे. अतिशय सोपे प्रश्न आहेत, काही अवघड नाही. रोची हाईट बदलणं किंवा कॉलमची विड्थ बदलणं याच्यावर एक तरी प्रश्न आपल्याला फायनल एक्झाम मध्ये विचारला जातो, तो असा सोडवायचा. अतिशय सोपा आहे. ठीक आहे. त्यानंतर समजा जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की इथे जो कॉलम दिलेला आहे त्या बी कॉलमची रुंदी ऍटोफिट करा. काय करा, बी कॉलमची रुंदी ऍटोफिट करा. ऍटोफिट म्हणजे काय, तर त्या कॉलम मध्ये जे काही टेक्स्ट असेल त्या टेक्स्टच्या रुंदीप्रमाणे त्या कॉलमची रुंदी झाली पाहिजे, त्याला म्हणतात ऍटोफिट. त्यासाठी काय करायचं, त्यासाठी मात्र तुम्ही कोणत्याही सेलमध्ये कर्सर घेऊन चालत नाही. तुम्हाला मग काय करावं लागेल, पूर्ण कॉलमच सिलेक्ट करावं लागेल. पूर्ण कॉलम कसा सिलेक्ट करायचा, जो कॉलम सिलेक्ट करायचा आहे त्याच्या टॉपला कर्सर घ्या. असा डाऊन एरो येतो, जसा आत्ता आलाय तसा. तिथं डाऊन एरो आला की ते फॉर्मॅटमध्ये जा आणि इथे सरळ कमांड वापरा ऍटोफिट कॉलम विड्थ. कोणती कमांड वापरायची, ऍटोफिट कॉलम विड्थ. त्याच्यावर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली ज्या कॉलम मध्ये ज्या सेलमध्ये टेक्स्ट मोठा असेल त्या सेलच्या रुंदीप्रमाणे अख्ख्या कॉलमची रुंदी सेट केली जाते. कोणत्या कमांडमुळे, ऍटोफिट कॉलम विड्थ. जसं कॉलमच्या बाबतीत आहे तसंच रोच्या बाबतीत आहे. आपल्याला इथे समजा रो नंबरच्या टेक्स्ट प्रमाणे पाहिजे. आता याच्यात रो नंबर लिहिले पण दिसताना फक्त रोल दिसते. आपल्याला त्याची उंची त्याच्याप्रमाणे सेट करायची. फॉर्मॅटमध्ये जा, ऍटोफिट रो हाईट वापरा, त्याप्रमाणे रोची हाईट सेट होईल. समजलं. म्हणजे रोची हाईट आपल्याला पाहिजे तशी सेट करता येते, टेक्स्ट जसा आहे त्याप्रमाणे पण सेट करता येते. कॉलमची विड्थ आपल्याला पाहिजे तशी सेट करता येते, त्याच्यात टेक्स्ट जसं असेल त्याप्रमाणे पण सेट करता येते. हा लक्षात आहे. कुठल्या दोन कमांड वापरल्या आपण,
ॲटोफिट रो हाईट आणि ॲटोफिट कॉलम विड्थ. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला रोच्या किंवा कॉलमच्या वर आधारित विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर कधी कधी सिंपल क्वेश्चन्स येतो तुम्हाला की एखादी सेल दिली जाते, त्या सेलमध्ये तुम्हाला काय सांगितलं जातं, विशिष्ट कलर फिल करा किंवा त्याला कुठला तरी इफेक्ट द्या. आता समजा या ठिकाणी अशा पद्धतीची तुम्हाला फाईल दिली आणि सांगितलं सेल C6 मध्ये ब्ल्यू कलर फिल करा आणि ते टेक्स्ट इटॅलिक करा. मग आपल्याला काय करावं लागेल, पहिलं सेल C6 मध्ये कर्सर घ्यावा लागेल. आता तिथे कर्सर घेतला की त्या सेलमध्ये कलर भरायला सांगितलं. एक लक्षात ठेवायचं, कलर दोन प्रकारचे आहेत, एक आहे फॉन्ट कलर आणि एक सेल कलर. त्याला आपण सेल कलरला फिल कलर म्हणतो, फॉन्ट कलरला टेक्स्ट कलर म्हणतो. आता ह्या सेलला कलर द्यायला सांगितलंय, सेल मधल्या टेक्स्टला सांगितला नाही. मग सेलमध्ये जर कलर द्यायचा असेल तर त्यासाठी कमांड येते फिल कलर, आणि टेक्स्टला कलर द्यायचा असेल तर कमांड येते फॉन्ट कलर. या दोन गोष्टी नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आता मला इथे सेलला कलर द्यायचा आहे तर मी सेलमध्ये प्रथम कर्सर घेतला, त्यानंतर इथे या एरोवरती क्लिक करा, कुठला कलर सांगितले त्या कलरवरती क्लिक करा, जो सांगितला असेल त्यावर क्लिक करा. आता समजा ब्ल्यू म्हटलं तर ब्ल्यूच्या 2-3 सेट आहेत पहा, लाईट ब्ल्यू, नुसतं ब्ल्यू, डार्क ब्ल्यू. प्रश्न नीट व्यवस्थित समजून घ्यायचा कुठला सांगितला. जर आपल्याला म्हटलं ब्ल्यू द्या तर दिसायला आपल्याला पटकन ब्ल्यू दिसतो, आपण ब्ल्यू करून मोकळा होतो, पण हा कुठला आहे, लाईट ब्ल्यू. सरळ तिथं माऊस पॉइंटर टच करायचा. फायनल एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला माऊस पॉइंटर टच केलं की ते काय खाली दिसतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, गडबड फक्त करायची नाही. इथे आता ब्ल्यू सांगितलंय, बरोबर इथे ब्ल्यू मध्ये क्लिक करा, इथे कलर बरोबर काय झाला तुमचा, ब्ल्यू सेट झाला. हा लक्षात आहे. आणि याला परत इटॅलिक करायला सांगितले तर मग त्यावर परत इटॅलिक पण करायचं. ठीक आहे, जर तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त क्रिया सांगितलं असतील तर सगळ्याच्या सगळ्या करायच्या. इरा सोडवताना तुम्ही बघितलेलं, एक स्टेप जरी तुमची मिस झाली तर लगेच ते काय म्हणतं, रिट्राय. म्हणजे काय झालं, तुमचा प्रश्न पूर्ण कंप्लीट झाला नाही. इरामध्ये रिट्राय म्हणतं, फायनल एक्झामला रिट्राय नाही म्हणणार, फायनल एक्झामला सबमिट करणार. आणि मग त्याच्यातले जे मार्क्स कट झाले की मग आपल्याला कळणार अरे हा प्रश्न आपल्याला येत असून आपला चुकला, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे काळजी घेऊन प्रश्न आपल्याला सोडवायचे. लक्षात आलं? ठीक आहे, त्यानंतर बोल्ड करा म्हटलं की बोल्ड आहे, इटॅलिक करा म्हटलं इटॅलिक आहे, अंडरलाईन करा म्हटलं तर अंडरलाईन आहे. अंडरलाईन मध्ये कधी कधी डबल अंडरलाईन करा म्हणून प्रश्न आहे. आपल्याला अंडरलाईन करा म्हटलं की आपण जातो तिथे डायरेक्ट जाऊन क्लिक करतो, अंडरलाईन करतो. अंडरलाईन मध्ये डायरेक्ट केलं तर अंडरलाईनच येणार. पण जर क्वेश्चन आला डबल अंडरलाईन करा तर लक्षात ठेवायचं, इथे पुढे जो बाण दिसतोय ना त्या बाणावर क्लिक करायचं, इथे तुम्हाला अंडरलाईनच्या खाली दिसेल डबल अंडरलाईन. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा लक्षात आहे, डबल अंडरलाईन म्हटलं की बाणावर क्लिक करून मग डबल अंडरलाईन करायचं. ठीक आहे, बॉर्डर द्या म्हटलं की त्या बॉर्डर्स आहेत, जशी बॉर्डर सांगितली असेल त्याप्रमाणे तुम्ही बॉर्डर इथे देऊ शकता. आता आपण बघितलं ते फिल कलर आणि हा फॉन्ट कलर. फॉन्ट बदला म्हटलं की इथे जाऊन फॉन्ट बदला. फॉन्ट बदलावर सुद्धा कधी कधी सोपे प्रश्न असतात, येऊ शकतात. फॉन्टची साईज चेंज करा म्हटलं की इथनं जाऊन आपल्याला फॉन्टची साईज चेंज करायची. आता साईज चेंज करताना कधी कधी काय केलं जातं की याच्यामध्ये जी उपलब्ध नाही ती साईज करायला सांगितली जाते. समजा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये कसं आहे, 16 नंतर 18 आहे, 19 आहे, 22 आहे, 24 आहे, 26 आहे, 28 आहे, 28 नंतर डायरेक्ट 36 आहे, आणि तुम्हाला करायला सांगितली 32 करा. या पर्यायात 32 नाहीच आहे. मग अशा वेळी काय करायचं, ज्या सेलला सांगितली ती सेल सिलेक्ट करायची, मॅन्युअली इथं 32 टाईप करायचं आणि एंटर मारायचं, साईज 32 होणार. हा लक्षात आहे? ठीक आहे, आता समजा तुम्ही या ठिकाणी जी साईल किंवा हे बाकीचे चेंजेस केले ते सगळे चेंजेस किंवा सगळे फॉर्मॅटिंग केलेलं काढून टाका, असाही प्रश्न येतो कधी कधी. मग आता याच्यात काय फॉर्मॅटिंग केले आपण, तर याला साईज मोठी केलेली आहे, याला आपण कलर दिलेला आहे, ह्या ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्या कॅन्सल करायच्यात. म्हणजे ते फॉर्मॅटिंग काय करायचे, आपल्याला काढून टाकायचं. तर अशा वेळी त्या सेलला सिलेक्ट करायचं असतं आणि ते क्लिअर नावाची कमांड आहे. कोणती कमांड आहे, क्लिअर. इथं क्लिअर करताना फॉर्मॅट क्लिअर करायचा आहे. फॉर्मॅट क्लिअर करायचं म्हणजे टेक्स्ट ठेवायचंय, त्याच्यावर वापरलेल्या कमांड काढून टाकायच्या. आणि जर टेक्स्ट सहित सगळं काढून टाकायचं असेल तर क्लिअर ऑल आहे, आणि फॉर्मॅट क्लिअर करायचं असेल तिथं सरळ कमांड आहे क्लिअर फॉर्मॅट, याच्यावर क्लिक करा. ते सगळ्या कमांड्स किंवा सगळे कलर किंवा ज्या गोष्टी आपण वापरल्या सगळे कॅन्सल झालं, टेक्स्ट आपलं जसं होतं तसं आपल्याला परत मिळालं. अशा पद्धतीचे सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला कधी कधी येऊ शकतात. समजले, लक्षात आलं? आता या फॉन्टवर आधारित कुठलाही क्वेश्चन आला तर काही अडचण यायला नको. त्यानंतर आपल्याला कधी कधी क्वेश्चन असे येतात की असं एक टेबल किंवा अशी फाईल दिली जाते आणि नव्यानं एखादा कॉलम इन्सर्ट करा, रो इन्सर्ट करा, सेल इन्सर्ट करा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. आता ज्यावेळेस असे प्रश्न येतात कॉलम इन्सर्ट करा किंवा रो इन्सर्ट करा, त्यावेळेस काळजी काय घ्यायची,
कॉलम इन्सर्ट करा म्हटलं की कॉलम जेव्हा आपण इन्सर्ट करतो त्यावेळेस कॉलम हा आपला कर्सर जिथं असेल त्याच्या लेफ्ट साईडला इन्सर्ट होत असतो, हे लक्षात ठेवा. वर्डमध्ये आपल्याला पर्याय आहे डावीकडे इन्सर्ट करायचं काय उजवीकडे, एक्सेल मध्ये तो पर्याय नाही. इन्सर्ट केलं की डायरेक्ट इन्सर्ट होतो. कुठे इन्सर्ट होतो? जिथं कर्सर असेल त्या कर्सरच्या लेफ्ट साईडला कॉलम इन्सर्ट होतो, जिथं कर्सर असेल त्या कर्सरच्या अबाऊ रो इन्सर्ट होतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. कॉलम कर्सरच्या लेफ्ट साईडला, रो कर्सरच्या अबाऊ. ठीक आहे. आता तुम्हाला समजा असा क्वेश्चन दिला की दिलेल्या वर्कशीटमध्ये डी कॉलमच्या अगोदर एक कॉलम इन्सर्ट करा. काय सांगितलं? डी कॉलमच्या अगोदर एक कॉलम इन्सर्ट करा. इथं तुम्हाला कळायला पाहिजे कर्सर कुठे घ्यायचं. आपण कर्सर कुठे घेणार मग? डी कॉलमच्या अगोदर. ठीक आहे, म्हणजे डी कॉलम मध्ये इथं कर्सर घ्या, त्यानंतर इथे इन्सर्ट कमांड वापरा आणि इथं म्हणा इन्सर्ट कॉलम. कोणती कमांड वापरायची? इन्सर्ट कॉलम. इन्सर्ट कॉलम केलं की बरोबर डी कॉलमच्या अगोदर आला. म्हणजे डी कॉलम जिथं जे टेक्स्ट होतं त्याच्या अगोदर एक कॉलम काय झाला? इन्सर्ट झाला. ठीक आहे. पण कधी कधी क्वेश्चन तुम्हाला असा दिला जातो की अशा प्रकारचं सीट दिलं जातं आणि सांगितलं जातं की सिटी कॉलम म्हणजे सी कॉलम नंतर एक कॉलम इन्सर्ट करा. क्वेश्चन काय येतो? सी कॉलम नंतर एक कॉलम इन्सर्ट करा. आता क्वेश्चन वाचतो काय आपण? सी कॉलम नंतर एक कॉलम इन्सर्ट करा. मग पटकन आपल्या डोक्यात येतं सी कॉलम नंतर म्हटलं आपण पटकन सी मध्ये कर्सर घेतो, इन्सर्ट मध्ये जातो आणि इन्सर्ट कॉलम म्हणतो. प्रश्न तुमचा, तुम्ही जरी कॉलम इन्सर्ट केला तरी चुकला. का? तर सीच्या अगोदर कॉलम इन्सर्ट होणार, सी मध्ये कर्सर घेतला. सी नंतर एक कॉलम इन्सर्ट करा म्हटलं तर कर्सर आपल्याला डी मध्येच घ्यावा लागेल. डी मध्ये कर्सर घेतला तर सी नंतर कॉलम इन्सर्ट होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण का? ज्या सेलमध्ये कर्सर आहे त्याच्या अगोदर कॉलम इन्सर्ट होतो, लेफ्ट साईडला इन्सर्ट होतो. म्हणून आपण सी नंतर पाहिजे म्हणजे सीच्या उजव्या बाजूला पाहिजे. सीच्या उजव्या बाजूला पाहिजे म्हणजे कर्सर कुठे घ्यावं लागेल? डी मध्ये घ्यावं लागेल. तेव्हा डीच्या अगोदर कॉलम इन्सर्ट होईल. म्हणून परत इन्सर्ट मध्ये जाऊन इथे इन्सर्ट कॉलम म्हणा, म्हणजे सी नंतर आला बरोबर. सी नंतर. अशा पद्धतीनं जर काही फसवा प्रश्न आला सी नंतर करा, बी नंतर करा, तर आपण बी नंतर करा म्हणून बी मध्ये कर्सर नाही घ्यायचा. आणि जर डी तसं सांगितलं बीच्या अगोदर एक कॉलम इन्सर्ट करा तर मग बी मध्ये कर्सरच घेऊन तुम्हाला इन्सर्ट करावं लागेल. ठीक आहे. सेम रोच्या बाबतीत पण क्वेश्चन येतात. समजा असं सांगितलं की दिलेल्या वर्कशीटमध्ये 8 नंबरच्या रो नंतर एक नवीन रो इन्सर्ट करा. आता 8च्या नंतर करा म्हटलं तर कर्सर आपल्याला 9 मध्ये घ्यावं लागेल. कारण का? की कर्सर ज्या ठिकाणी असेल त्याच्या अबाऊ रो इन्सर्ट होतो. मग 8 नंतर एक रो इन्सर्ट करा म्हटलं कर्सर कुठे घ्यावं लागेल? 9 मध्ये घ्यावं लागेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रश्न काय आहे? अतिशय सोपा आहे. पण काय होतं, प्रश्न आपण एक्झाम मध्ये नीट व्यवस्थित वाचत नाही आणि हे लॉजिक माहिती पाहिजे सगळ्यात महत्वाचं. रो कर्सरच्या अबाऊ इन्सर्ट होतो, कॉलम कर्सरच्या लेफ्टला इन्सर्ट होतो. हे लॉजिक माहिती असेल तर कर्सर कुठे घ्यायचं हे तुम्हाला कळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही तो प्रश्न सोडू शकाल. आता 8 नंबरच्या नंतर एक रो इन्सर्ट करा म्हटलं कर्सर कुठे घेतला आपण? 9 मध्ये घेतला. इन्सर्ट मध्ये गेलो आणि इथे मग तुम्हाला म्हणायचं इन्सर्ट रो, म्हणजे 8 नंतरच्या नंतर एक रो इन्सर्ट होईल. लक्ष झालं? अशा पद्धतीने तुम्ही इन्सर्ट करावर आधारित क्वेश्चन सोडू शकता. सीट इन्सर्ट करा म्हटलं तर सिंपल आहे. इन्सर्ट मध्ये जा, इन्सर्ट सीट म्हणा. आता सीट पण तसंच आहे. जिथं सीट असेल त्या सीटच्या लेफ्ट साईडला इन्सर्ट होतो. जर तुमच्याकडे 2-3 इन्सर्ट सीट दिल्या असतील आणि त्या दोघींच्या मध्ये करा किंवा शेवटी करा असं काही प्रश्न आला तर त्यानुसार ती सीटची पोझिशन सिलेक्ट करायची आणि मग इन्सर्ट कमांड वापरायची. ही गोष्ट लक्षात घ्या. हा लक्षात समजलं? इन्सर्टवर आधारित क्वेश्चन. त्यानंतर डिलीटवर आधारित आला तर डिलीटला काही तसं नाहीये. अबोव किंवा बिलो, ज्या सेलमध्ये असेल ती रो किंवा ज्या सेलमध्ये असेल तो कॉलम डिलीट होणार. ठीक आहे. समजा आता बी कॉलम डिलीट करा म्हटलं तर कर्सर सरळ बी मध्ये घ्यायचा, डिलीट मध्ये जायचं, डिलीट कॉलम, बी कॉलम डिलीट होईल. ओके. अशा पद्धतीने तुम्ही जिथं असेल ते तिथे डिलीट होणार. असे इन्सर्ट आणि डिलीटवर आधारित तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अशी एखादी असाइनमेंट दिली जाते आणि सांगितलं जातं दिलेल्या वर्कशीट मधील सर्व विद्यार्थ्यांची टोटल एल मध्ये दाखवा, सर्व विद्यार्थ्यांचे ऍव्हरेज एम मध्ये दाखवा किंवा एम मध्ये कॅल्क्युलेट करा किंवा एल मध्ये कॅल्क्युलेट करा. आता इथे आपल्याला डेटा दिलाय. आता काय करायचे? आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे म्हणजे काय करावं लागणार? फंक्शन वापरावं लागणार. आता फंक्शन वापरताना तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. एक रूल सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवायचा, जिथं आपल्याला उत्तर हवंय तिथं पहिला कर्सर घ्यायचा. आता आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची टोटल काढायची तर पहिल्या विद्यार्थ्यांची टोटल कुठे काढणार आहे आपण?
L2 मध्ये. मग L2 मध्ये पहिला कर्सर घ्यायचा म्हणजे क्लिक करायचं. टोटल काढायला कुठला फॉर्म्युला वापरतात? ॲटोसम. ॲटोसम मध्ये जायचं आणि बरोबर तेवढा डेटा सिलेक्ट करायचा आणि एंटर मारायचं. हे झाली तुमची एका विद्यार्थी टोटल. आणि काय सांगितलं होतं की तीच टोटल खाली रिप्लिकेट करा. प्रश्न कसा येतो? रिप्लिकेट करा. रिप्लिकेट करा म्हणजे तेच खाली घ्या. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही फॉर्म्युला नाही वापरायचा. फॉर्म्युला एकदाच वापरायचा आणि तोच फॉर्म्युला खाली ऑटोमॅटिकली घेतला गेला पाहिजे. त्याला म्हणतात रिप्लिकेट करणं. मग अशा वेळी काय करायचं? इथे कर्सर घ्यायचा. कर्सर त्या अँसर वरती क्लिक केलं की ते छोटा पॉइंटर दिसतोय पहा तुम्हाला. तिथे तुम्ही माऊस पॉइंटर नाही आला की तो बरोबर छोट्या आकारात येतो. तो आला की क्लिक करा आणि काय करा? फक्त खाली असं ड्रॅग करा जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत. याला म्हणतात रिप्लिकेट करणं. सर्व विद्यार्थ्यांची टोटल आली ऑटोमॅटिक. ओके, आलं लक्षात आहे? अशा पद्धतीने तुम्हाला टोटलवर आधारित क्वेश्चन येतो. त्यानंतर टोटलवर आधारित एक कसा क्वेश्चन येतो पहा. असं तुम्हाला वर्कशीट दिलं जातं आणि या वर्कशीट मध्ये सांगितलं जातं की या ठिकाणी तुम्ही जे काही डेटा लिहिलेला आहे त्या डेटामध्ये इंग्लिश विषयाचे एकूण मार्क्स G23 मध्ये दाखवा. कुठे दाखवा? G23 मध्ये. इथे इंग्लिश या विषयाचे मार्क्स सगळ्यांचे दिलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांचे इंग्लिश विषयांचे एकूण मार्क्स आपल्याला G23 या सेलमध्ये घ्यायचे. मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं? कर्सर पहिला कुठे घ्यायचा? G23 मध्ये घ्यायचा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, काढायला काय सांगितले? G23. आता आपण इथे ॲटोसम वापरलं की सगळ्या विषयांचे मार्क्स त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली सिलेक्ट होतात G2 ते G22 आणि आपण इथे एंटर मारतो. कॅल्क्युलेशन बरोबर येतं पण मार्क नाही मिळणार. का? तर आपला डेटा ऑलरेडी G2 पासून G21 पर्यंतच आहे आणि इथं आपल्या फॉर्म्युल्यामध्ये सिलेक्ट कुठपर्यंत झाले? G2 ते G22. त्यामुळे इथं काळजी घ्यायची की हा डेटा बरोबर फक्त इथपर्यंत सिलेक्ट झाला पाहिजे. ही सेल सिलेक्ट होता कामा नाही. ही काळजी सगळ्यात महत्वाची घ्या. अशा प्रकारचा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये येतो म्हणजे येतोच. तिथे ही चूक होते. आपण पटकन ॲटोसम करतो, ते ऑटोमॅटिक सिलेक्ट होतं, एंटर मारतो, कॅल्क्युलेशन होतं, आपल्याला वाटतं हा आली टोटल, आपण सबमिट करतो, मार्क आपल्याला मिळत नाही. का? एक छोटी चूक आहे. जो डेटा आपल्याला सांगितलाय तो सिलेक्ट न करता आपण एक्स्ट्रा सेल सिलेक्ट केलेली होती. एवढी फक्त काळजी घ्यायची. कारण ऍक्च्युली आपला डेटा कुठून कुठपर्यंत आहे? तर G2 पासून G21 पर्यंत. इथं आपल्या फॉर्म्युल्यामध्ये तेच आलं पाहिजे, G2 ते G21. आणि मग तुम्ही एंटर मारा, तुमची टोटल आली, तुम्ही सबमिट करू शकता. अशा पद्धतीनं टोटलवर आधारित, ऍव्हरेजवर आधारित, मिनिममवर आधारित, मॅक्झिममवर आधारित हमखास प्रश्न येतात. मिनिमम काढा, मॅक्झिमम काढा, ऍव्हरेज काढा. त्यावेळेस ते फॉर्म्युले वापरायचे. मिनिमम काढा म्हटलं की मिनिममचा फॉर्म्युला वापरायचा आहे मीन, मॅक्झिमम काढा मॅक्स वापरायचा आहे, ऍव्हरेज काढा म्हटलं ऍव्हरेज. अशा असाइनमेंट ऑलरेडी आपण घेतलेल्या आहेत, त्यामुळे काही अडचण नाहीये. इथे समजा ऍव्हरेज काढायचं असेल तर काय करणार आपण? इथे कर्सर घ्या, या ठिकाणी ऍव्हरेज मध्ये जा. इथे डायरेक्ट तुम्ही एंटर मारणार का? आता नाही मारणार, कारण काय झालंय, आपला डेटा आहे E2 पासून K2 पर्यंत. आता याच्यात सिलेक्ट काय झालंय फॉर्म्युल्यात? E2 ते L2. L2 मध्ये काय ऑलरेडी आपली टोटल आहे. आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये ऍव्हरेज काढताना L2 घेता जरुरी नाहीये. मग आपण अशा वेळी काय करणार? बरोबर E2 ते K2 एवढाच डेटा सिलेक्ट झाला पाहिजे. ओके, एंटर मारा, तुमचं ऍव्हरेज. आणि हेच खाली रिप्लिकेट करायचं असेल तर काय करणार? क्लिक करून सरळ खाली ड्रॅग करा. ओके, अशा पद्धतीने तुम्ही हे रिप्लिकेट करू शकता. हा लक्षात? अशा पद्धतीचे आपल्याला काय येतात क्वेश्चन्स, टोटल किंवा ऍव्हरेज याच्यावर आधारित हे येतात. प्रॅक्टिस करताना तुम्ही या सर्व याची फंक्शनची प्रॅक्टिस करून पहा. या 4-5 फंक्शन पैकी कुठलं तरी एखादं फंक्शन आपल्याला फायनल एक्झाम मध्ये विचारलं जात. आता हाच क्वेश्चन आहे. योग्य फंक्शनचा उपयोग करून सायन्स या विषयाचे एकूण मार्क्स कॅल्क्युलेट करा आणि K23 मध्ये दाखवा. कुठे दाखवा म्हटले आपल्याला? K23. कुठले? सायन्सचे मार्क्स. मग आपण काय करणार? सायन्स मध्ये जाणार. सायन्सचे मार्क्स कुठे आपल्याला काढायचे? K23 मध्ये कर्सर घेतला. आपण काय करणार? इथे ॲटोसम, हे बरोबर इथपर्यंत सिलेक्ट करायचं, खाली सिलेक्ट करायचं नाही. एंटर मारा की तुमची टोटल बरोबर त्या ठिकाणी येईल. अशा प्रकारे टोटलवर आधारित क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. ऍव्हरेज काढा, सर्वात कमी दाखवा, सर्वाधिक दाखवा म्हणजे मॅक्झिमम किंवा मिनिमम. त्यानंतर तुम्हाला वर्कशीटचे नाव बदला म्हणून सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न येतो. ठीक आहे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी हे जे नाव आहे सीट 1 चे नाव बदलून काय करा? MKCL असे करा. सीट 1 चे नाव बदलून MKCL असे करा. काय करणार आपण? इथं शॉर्टकट डबल क्लिक करून वापरायचं नाही. एक्झाम मध्ये आपल्याला काय हवंय?
स्टेप्स पाहिजे. तर मग त्यासाठी आता सीटचं नाव बदलायचं असेल तर कमांड कुठे आहे? फॉर्मॅटमध्ये जा, इथे कमांड वापरा रिनेम सीट. रिनेम सीट वरती क्लिक करा. रिनेम सीट वरती क्लिक केलं की तुमचा कर्सर तिथे जाणारच आहे. तुम्हाला जे काही नाव पाहिजे ते नाव इथे टाईप करा. आता इथं चूक काय होते? तुम्ही इथं रिनेम सीट करता, नाव पण इथं टाईप करता आणि डायरेक्ट सबमिट करता. इथं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, या ठिकाणी नाव टाईप झाल्यानंतर एकतर एंटर की प्रेस करा किंवा इथं सीटवर येऊन कुठेतरी क्लिक करा आणि मग सबमिट करा. कारण त्याचं असं आहे की इथं तुम्ही जेव्हा नाव टाईप करता कर्सर तिथंच असतो, जेव्हा एंटर मारतो आणि किंवा आपण सीटवर येऊन बाजूला क्लिक करतो तेव्हा ते नाव त्या सीटला असाइन होतं, तोपर्यंत असाइन होत नसतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा क्लिक करता सबमिट डायरेक्ट करण्यापूर्वी बाजूला क्लिक करणं गरजेचं आहे. लक्षात आहे? समजा आता इथे सीट 2 लिहिलेलं आहे, त्या सीट 2 ला आपल्याला काय करायचंय? मल्टीटेक हे नाव द्यायचे. काय करणार आपण? फॉर्मॅटमध्ये जा, रिनेम सीट करा. असं करणार का? नाही करणार. सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप काय आहे? सीट 2 पहिलं सिलेक्ट करा. म्हणजे तुम्ही ज्या सीटमध्ये आहात ते सीट सोडून तुम्हाला दुसऱ्या सीटला नाव द्यायला सांगितलं तर ते सीट सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आपल्याला काय सांगितलं? आता आपण MKCL सीटमध्ये आणि आपल्याला असं सांगितलंय सीट 2 या सीटला मल्टीटेक हे नाव द्या. तर तुम्हाला पहिलं सीट 2 सिलेक्ट करावं लागेल, मग फॉर्मॅटमध्ये जावं लागेल आणि मग या ठिकाणी रिनेम सीट ही कमांड वापरावी लागेल. आणि या ठिकाणी मग कर्सर आल्यावर मल्टीटेक असं टाईप करा. मल्टीटेक हे असं टाईप केल्यानंतर मग तुम्ही इथे बाजूला क्लिक करा आणि मग सबमिट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सीटचे नाव बदला, या आधारच्या याच्यावरती क्वेश्चन्स सोडू शकता. त्यानंतर कधी कधी हे जे टॅब असतात त्या टॅबला कलर द्या असे क्वेश्चन्स येतात. आता उदाहरणार्थ MKCL हे जे सीट आहे या सीटला रेड कलर द्या, मल्टीटेक या सीटला ग्रीन कलर द्या, असा टॅबला अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन आला. MKCL या सीट टॅबला जर आपल्याला कलर द्यायचा असेल तर त्या सीटला सिलेक्ट करा, फॉर्मॅटमध्ये जा, इथे टॅब कलर नावाची कमांड आहे. कुठली कमांड आहे? टॅब कलर. टॅब कलर मध्ये जा, तुम्हाला कुठला कलर पाहिजे? रेड पाहिजे तर रेड वरती क्लिक करा. इथे बरोबर MKCL सीटला रेड कलर आला. आता मल्टीटेक या सीटला कुठला कलर पाहिजे? ग्रीन कलर पाहिजे. त्या सीटला सिलेक्ट करा, फॉर्मॅटमध्ये जा, टॅब कलरवर क्लिक करा, ग्रीन कलरवर क्लिक करा, त्या सीटला ग्रीन कलर. म्हणजे सीट टॅबला येतो, या सीटला नाही येत, हे लक्षात ठेवा. सीट टॅबला कलर टॅब कलरने येतो आणि पूर्ण याला द्यायचा असेल त्याला असे सिलेक्ट करून मग इथनं कलर तुम्ही देऊन पूर्ण सीटला कलर देऊ शकता. लक्षात आहे? अशा प्रकारे तुम्हाला टॅब वरती आधारित क्वेश्चन्स. त्यानंतर कधी कधी ऑटोमॅटिकली फिल करा, सेरीज फिल वरती क्वेश्चन्स येऊ शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न जर आला, दिलेल्या वर्कशीटमध्ये B25 या सेल पासून B30 या सेल पर्यंत संडे, मंडे, ट्यूसडे अशी सेरीज ऑटोफिल करा. तर तुम्हाला काय करायचंय? B25 मध्ये पहिला कर्सर घ्यायचा आहे, B25 मध्ये येऊन संडे असं टाईप करायचंय. त्यानंतर बरोबर या ठिकाणी B25 ते B30 सांगितलं, इथं क्लिक करायचं. इथे बरोबर तो पॉइंटर जो फिल हँडलचा सांगितलाय त्याच्यावरती माऊस पॉइंटर घ्यायचा, छोटा प्लस झाला माऊस पॉइंटर की B30 पर्यंत फक्त ड्रॅग करायचं. ऑटोमॅटिकली पुढची सिरीज फिल होते. ओके. किंवा तुम्हाला मंथ येतात, कधी कधी मंथ फिल करायला सांगितलं जातात. एप्रिल, मे, जून, जुलै अशी करा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अशी करा. तर जे काही तुम्हाला मंथ सांगितलं असेल, ज्या मंथ पासून सांगितले, ज्या सेल पासून सांगितले त्या सेल पर्यंत जायचंय. समजा एप्रिल पासून करा म्हटलं तर सरळ इथे या ठिकाणी टाईप करा एप्रिल, म्हणजे पहिलं टाईप करायचं, त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग जिथपर्यंत सांगितले तिथपर्यंत ड्रॅग करायचं. ऑटोमॅटिक त्याप्रमाणे ते सेट होईल. लक्षात आहे? अशा प्रकारे आपल्याला सेरीज करता येतं. आता हे झालं आपण ड्रॅग करून सेरीज तयार करणं. कधी कधी तुम्हाला नंबरची सेरीज तयार करायला सांगितली जाते की समजा E25 पासून E30 पर्यंत 1 2 3 4 या सिक्वेन्सनी सेरीज तयार करा. तर आपण काय करायचं? E25 मध्ये 1 टाईप करायचं, E30 पर्यंत सिलेक्ट करायचं, इथे फिल नावाची कमांड आहे बा, त्या फिल मध्ये जायचं आणि इथे सेरीज ही कमांड वापरायची. कोणती कमांड वापरायची? सेरीज. सेरीज मध्ये जायचं. इथे स्टेप व्हॅल्यू फार महत्वाची. स्टेप व्हॅल्यू म्हणजे काय? पहिल्या अंकानंतर दुसरा अंक कितीच्या स्टेपनी पाहिजे त्याला म्हणतात स्टेप व्हॅल्यू. मला जर 1 2 3 4 5 अशी सेरीज बनवायची असेल तर प्रत्येक त्याच्यामध्ये अंकात स्टेप किती आहे? एका अंकाची, म्हणून इथं स्टेप व्हॅल्यू झाली 1. मला जर सेरीज अशी बनवायची असेल 2 4 6 8 10 12 तर प्रत्येक स्टेप व्हॅल्यू किती झाली? 2. ठीक आहे. माझा 5 10 15 20 25 तर स्टेप व्हॅल्यू झाली 5. लक्षात आहे?
अशा पद्धतीनं स्टेप व्हॅल्यू म्हणजे 2 अंकामध्ये असणारं स्टेप्स किंवा डिस्टन्स. आता इथे किती पाहिजे आपल्याला? 1 पाहिजे, म्हणून 1 टाईप करा, ओके करा. बरोबर त्या पद्धतीने सिरीज तयार. ठीक आहे. कधी कधी समजा तुम्हाला असं सांगितलं 101, 102, 103, 104 अशी सिरीज तयार करा, तर काय करणार? सिलेक्ट करा, फिल मध्ये जा, त्यानंतर सिरीज मध्ये जा. इथे स्टेप व्हॅल्यू किती येणार? 1. कारण 101 नंतर 1 मिळवल्यानंतर 102 येणार आहे. बऱ्याच जणांची इथं जम्बलिंग होते. 101, 102, 103 सांगितलेलं असतं, तिथे 101 टाईप करून मोकळे होतात. 101 काय झालं, जर तुम्ही स्टेप व्हॅल्यू 101 केली तर ते 202 होईल, 303 येईल. प्रत्येक याच्यात 101 101 ऍड होत जातील. इथं आपल्याला एकच पाहिजे, 101 102 म्हणजे एकच झाली स्टेप व्हॅल्यू. ओके करा, त्याप्रमाणे इथे तुमची बरोबर सिरीज तयार होईल. अशा प्रकारे या फिल सिरीज वरती आधारित सुद्धा क्वेश्चन्स येतात, ते असे सोडवायचे. ठीक आहे. कसे येऊ शकतात तुम्हाला? नंबरचे येऊ शकतात, असे टेक्स्ट येऊ शकतात, ज्याचे पाहिजे असेल त्याप्रमाणे. समजा 5 ची सिरीज बनवायची, तुम्ही काय करा? 5 टाईप करा, कुठपर्यंत पाहिजे तिथपर्यंत सिलेक्ट करा, फिल मध्ये जा, सिरीज मध्ये जा, इथं स्टेप व्हॅल्यू किती टाईप करायची? 5. ओके करा. 5च्या स्टेप प्रमाणे इथं सिरीज जनरेट होईल. डेटा सॉर्ट करणं, याच्यावर आधारित सुद्धा खूप सारे प्रश्न येतात. ठीक आहे. आता डेटा सॉर्ट करायचा म्हणजे नक्की काय करायचं? सगळा डेटा पहिला डिलीट करतो खालचा. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हे दिलं जातं, वर्कशीट दिलं जातं आणि सांगितलं जातं या कॉलम मधील डेटा A to Z किंवा असेंडिंग किंवा सर्वात छोटा ते सर्वात मोठा असा सॉर्ट करा. दोन्हीचाही तिन्हीचाही अर्थ एकच आहे. आता याच्यावर आधारित कसा क्वेश्चन येतो की ई कॉलम मधला डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट करा. ठीक आहे. आता सॉर्ट करण्याच्या 2 पद्धतीत नीट लक्षात घ्या. इथे सॉर्ट कमांड वरती तुम्ही क्लिक केलं की ते तुम्हाला 2 दिसतील पहा, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट आणि लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. म्हणजेच काय? A to Z किंवा Z to A. A to Z म्हणजे असेंडिंग, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट किंवा सर्वात लहान ते सर्वात मोठा, या तिन्हीचा अर्थ एकच आहे. Z to A म्हणजे डिसेंडिंग, सर्वात मोठा ते सर्वात लहान. कसंही जरी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही त्या पद्धतीने फक्त व्यवस्थित करायचं. ठीक आहे. आता तुम्हाला समजा असा क्वेश्चन दिलेल्या वर्कशीट मधील ई कॉलम मधील डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट करा. आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, इथं ई कॉलम मधला सांगितलाय म्हणून ई कॉलम सिलेक्ट करायचा नाही. लक्षात ठेवा, ई कॉलम मधला सांगितला की ई मध्ये कुठेही कर्सर घ्या आणि मग कमांड वापरा. बरेच जण 99% ते सिलेक्ट करतात आणि इथे कमांड वापरतात, डेटा सॉर्ट होतो पण मार्क मिळत नाही. त्याचं कारण असं की सिलेक्शन नुसार, कारण ई कॉलम मधला डेटा सॉर्ट केला तर काय झालं पाहिजे, त्या लिस्ट मधल्या बाकीच्या कॉलम मधला डेटा त्याच्याप्रमाणे सॉर्ट झाला पाहिजे. सिलेक्ट केल्यानंतर फक्त तेवढाच डेटा सॉर्ट होतो. आपल्याला ई कॉलम मध्ये सांगितलंय तर ई कॉलम प्रमाणे, कारण जर ई कॉलमचा डेटा फक्त सॉर्ट झाला आणि बाकीचं आहे तसंच राहिलं तर काय झालं, याचा डाटा त्याला, त्याचा डाटा त्याला जाणार ना. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त ई मध्ये कुठेही कर्सर घ्या आणि असेंडिंग सांगितलंय तर A to Z वापरा, डिसेंडिंग सांगितलंय Z to वापरा. आपण A to Z केलं, काय होईल पहा, सगळ्यात कमी मार्क्स वरती आले, नंतर जास्त 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 सगळ्यात जास्त मार्क्स येतो खाली गेला. असेंडिंग म्हणजे कमी पासून जास्त, डिसेंडिंग म्हटलं की सगळ्यात जास्त वरती, कमी कमी वाला खाली. अशा पद्धतीने तुम्ही तो डेटा काय करू शकता? सॉर्ट करू शकता. सॉर्टवर आधारित हमखास प्रश्न येतो म्हणजे येतो. कधी कधी आपल्याला प्रश्न असा येतात, सीट मूव्ह करा. आता आपल्याकडे 2 सीट आहेत, मल्टीटेक सीट आहे आणि MKCL, आणि क्वेश्चन असा येतो मल्टीटेक हे सीट सर्वात शेवटी मूव्ह करा. तर काय करायचं तुम्हाला? मल्टीटेक कॉलम सीट मध्ये कर्सर घ्यायचा, फॉर्मॅट मध्ये जायचं, इथे कमांड आहे मूव्ह ऑर कॉपी सीट, त्यावर क्लिक करा. इथे म्हणा मूव्ह टू एंड. ओके, हे सीट उचलून डायरेक्ट इकडे जातो. ठीक आहे. सीटवर आधारित क्वेश्चन आला तर अशा पद्धतीने तुम्ही तो. त्यानंतर असाही तुम्हाला कधी कधी क्वेश्चन येतो की दिलेल्या वर्कशीट मधील सर्व टेक्स्टची अलाइनमेंट व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली सेंटर करा. सर्व सीटची करा म्हटलं की इथं हा जो टॅब दिसतो याच्यावरती जाऊन क्लिक करायचं, वर्कशीट सिलेक्ट करायचं, इथेही सेंटरवरती क्लिक करायचं आणि इथेही सेंटरवरती क्लिक करायचं, दोन्ही सेंटर करायचे. लक्षात ठेवा. आणि एका पर्टिक्युलर सेलला सांगितलं तर ती सेल सिलेक्ट करा. हे वरच्या ज्या अलाइनमेंट आहेत त्या व्हर्टिकल अलाइनमेंट आहेत, खालच्या ज्या अलाइनमेंट आहेत त्या हॉरिझॉन्टल अलाइनमेंट. लेफ्ट, सेंटर, राईट, टॉप, मिडल, बॉटम, कसंही आपण करू शकतो. ठीक आहे.
त्यानंतर ओरिएंटेशन सेलचा बदला म्हटलं इथे जाऊन तुम्ही करू शकता. व्हर्टिकल टेक्स्ट करा, अँटी क्लॉकवाईज करा, क्लॉकवाईज करा, असे प्रश्न बऱ्यापैकी येतात. ओरिएंटेशन मध्ये लक्षात ठेवा, टेक्स्ट ओरिएंटेशन वेगळं आणि पेज ओरिएंटेशन वेगळं. पेज ओरिएंटेशन पेज लेआउट मध्ये ओरिएंटेशन कमांड आहे आणि टेक्स्ट ओरिएंटेशन म्हणजे तिथलंच ओरिएंटेशन, हे लक्षात ठेवा. हे पेज ओरिएंटेशन आहे आणि हे टेक्स्ट ओरिएंटेशन. दोन्ही पण नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर मर्ज अँड सेंटर, व्रॅप टेक्स्ट याच्यावर आधारित पण क्वेश्चन येतात. ठीक आहे. आता मर्ज अँड सेंटर म्हणजे काय, अनेक सेलच्या एक सेल करायची असेल तर त्याला मर्ज ही कमांड वापरावी लागते. ठीक आहे. उदाहरणार्थ सपोज या ठिकाणी असा काही तुम्हाला डेटा दिलेला असेल आणि इथे वरती या ठिकाणी असं हेडिंग दिलेलं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी असा क्वेश्चन दिला की दिलेल्या वर्कशीट मधील A1 ते P1 या सेल मर्ज करा, किंवा A1 या सेल मधील टेक्स्ट A1 ते P1 या सेल मध्ये मर्ज अँड सेंटर करा. तर तुम्हाला काय करायचंय, A1 पासून P1 पर्यंत टेक्स्ट सिलेक्ट करायचंय, मर्ज अँड सेंटर वरती जाऊन क्लिक करायचं. काय झालं, सगळ्या सेलचे मिळून एकच सेल झाली. ठीक आहे. त्यानंतर कधी कधी तुम्हाला इथे टेक्स्ट दिलं जातं आणि ते टेक्स्ट काय सांगितलं जातं, व्रॅप टेक्स्ट म्हणून करायला सांगितलं जातं. आता इथं पहा, इथं जे रोल नंबर लिहिले हे सगळं व्यवस्थित दिसत नाहीये का, तर त्याची रुंदी आणि कॉलमची रुंदीमध्ये डिफरन्स आहे. बरोबर ते सेट करायचं असेल त्याला सिलेक्ट करा. इथे कमांड वापरायची तुम्हाला व्रॅप टेक्स्ट. ठीक आहे. व्रॅप टेक्स्ट आणि मर्ज अँड सेंटर याच्यावर आधारित पण बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारले जातात. आता अनमर्ज करा म्हटलं, अनमर्ज कमांड काय वापरतात, तुम्हाला मर्ज करून दिलेलं असेल आणि मर्ज करून दिलेलं परत सांगितलं जाईल की स्प्लिट करा. स्प्लिट हा शब्द येतो त्याला, स्प्लिट करा. म्हणजे अनेकाचं एक करायला मर्ज म्हणतात आणि एकाचं अनेक करायला स्प्लिट म्हणतात. ठीक आहे. स्प्लिट मीन्स विभागणे. स्प्लिट या शब्दाचा अर्थ विभागणे, मर्ज या शब्दाचा अर्थ एकत्र करणे. ठीक आहे. मग आता हे ऑलरेडी काय एकत्र केलेलं आहे, ते स्प्लिट करा. स्प्लिट करा म्हणजे त्याच्यावर क्लिक करा, इथे याच्यावरती क्लिक करून त्याला अनमर्ज करा. अनमर्ज केलं की झालं स्प्लिट. आणि मर्ज करा म्हटलं की आता हे तिन्ही पण काय एकच आहे. यांनी मर्ज सेंटर होतं, यांनी सिलेक्ट केलेल्या मर्ज याच्यामध्ये मर्ज होतं. हे पहा, मर्ज केल्यामुळे काय झालं, तीच कमांड झाली. अशा पद्धतीने ही कमांड आपण वापरू शकतो. ठीक आहे. इथे नुसतं मर्ज सेल्स म्हटलं तर ते सेंटरला नाही, मर्ज होतं फक्त, आहे तिथंच राहतं, सेंटरला येत नाही. मग सेंटरला आणायचं असेल तर मग इथे आपण नव्यानं सेंटर अलाइनमेंट वापरावी लागते. त्याच्यानंतर कॅरेक्टर इंडेंट याच्यावरती आधारित पण बऱ्यापैकी क्वेश्चन येतात. कॅरेक्टर इंडेंट म्हणजे काय, तर ही कमांड कॅरेक्टर इंडेंटच्या संदर्भात, इन्क्रीज इंडेंट, डिक्रीज इंडेंट. ठीक आहे. आता समजा आपला कर्सर आहे C3 या सेलमध्ये. ठीक आहे. आणि इथे क्वेश्चन आला C3 या सेलचे कॅरेक्टर इंडेंट 2 वाढवा, किंवा C3 या सेलचे कॅरेक्टर इंडेंट 1 वाढवा. तर तुम्हाला फक्त त्या सेलला सिलेक्ट करायचंय. 1 वाढवा म्हटलं तर इथे जाऊन 1 वेळा इन्क्रीज इंडेंट म्हणायचे, ते थोडंसं पुढलं सरलं पहा. 2 वाढवा म्हटलं 2 क्लिक करा, 3 वाढवा म्हटलं 3 क्लिक करा. आणि कधी कधी असं पुढे वाढून दिलेलं असतं, सांगितलं जातं की त्याचं कॅरेक्टर इंडेंट 2 कमी करा. कमी करा म्हटलं की डिक्रीज वरती क्लिक करायचं, 2 करा म्हटलं की 2 वेळा क्लिक करायचं. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे इन्क्रीज आणि डिक्रीज वर आधारित हे पण क्वेश्चन्स आहेत पहा. हे इन्क्रीज आणि डिक्रीज डेसिमल आहे. डेसिमल प्लेस आणि इंडेंट दोघांमध्ये जम्बलिंग होऊ देऊ नका. इंडेंट हे कॅरेक्टर वरती वापरलं जातं, डेसिमल प्लेस हे नंबर्स वरती वापरलं जातं. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता हे समजा उदाहरणार्थ या ठिकाणी हे जे पर्सेंटेज आलेत पहा, म्हणजे ऍव्हरेज आलेले आपलं, हे ऍव्हरेज काय आहे, बरेच नंबर्स आले त्याच्यात, 79.14, 28, 57 असं नाही लिहिता, पण लिहिताना कसं लिहितो 74.28, 72.19, म्हणजे 2 डेसिमल प्लेस लागतात. आता इथे ऍव्हरेज काढताना काय आले, मल्टिपल डेसिमल आले. मग तुम्ही सिलेक्ट करा आणि काय प्रश्न येईल मग त्याच्यावर आधारित 2 डेसिमल प्लेस मध्ये कन्वर्ट करा. मग तुम्ही इथं काय करणार, इथं काय आपल्याला करावं लागेल, त्याचे डेसिमल प्लेस डिक्रीज करावे लागतील. समजा 1 असेल, 2 वाढवा म्हटलं तर इन्क्रीज करा, इन्क्रीज किंवा डिक्रीज. आणि डेसिमल प्लेस इन्क्रीज डिक्रीज होतात. त्यानंतर दिलेल्या सेलला स्टाईल अप्लाय करा म्हणून पण आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. हिरामध्ये पण आपल्याला याच्यावरती खूप सारे प्रश्न आहेत. आता स्टाईल अप्लाय करा म्हणजे काय करायचे, ज्या सेलला स्टाईल सांगितली ती सेल सिलेक्ट करायची. उदाहरणार्थ सपोज दिलेल्या सेल मधील C13 या सेलला ऍसेंट 1 ही स्टाईल अप्लाय करा. ऍसेंट 1 हे काय त्या स्टाईलचं नाव आहे. मग आपण काय करायचं, C13 ला सिलेक्ट करायचं.
इथे सेल स्टाईल मध्ये जायचं, याच्यात शोधायचं असेंट 1 कुठे आहे. इथे खूप साऱ्या स्टाईलची नावं आहेत पहा, आपल्याला जी सांगितली त्याच्यावरती क्लिक करा. असेंट 1 त्यावर क्लिक केलं ती स्टाईल त्याला अप्लाय होते. एकदम सोपा प्रश्न आहे. काय करायचं आपल्याला, सेल स्टाईल मध्ये जायचं आणि इथे जाऊन असेंट 1 वरती जाऊन क्लिक करायचं किंवा जी सांगितली असेल ती आपल्याला वापरायची. त्याच्यानंतर कट अँड पेस्ट, कॉपी अँड पेस्ट याच्यावर आधारित पण खूप सारे प्रश्न येतात. सोपे प्रश्न आहेत, बऱ्याच जणांना याची माहिती पण आहे. प्रश्न कसा येतो फक्त पहा, दिलेल्या वर्कशीट मधील रो क्रमांक 3 व 4 सर्वात शेवटी पेस्ट करा किंवा मूव्ह करा. मग तिसरा आणि चौथा सिलेक्ट करायचा. इथे मूव्ह करा म्हटलं की कट आणि कॉपी करा म्हटलं की कॉपी. कट कमांड वापरा. सर्वात शेवटी सांगितले म्हणून आपल्याला काय करावं लागेल, इथं पहिला कर्सर शेवटी घ्यावा लागेल आणि इथे येऊन मग पेस्ट करावं लागेल. म्हणजे तिथला तो काय झाला, उचलला गेला आणि इकडे आला. समजा तुम्हाला क्वेश्चन असं सांगितलं की 23 आणि 24 सिलेक्ट करा म्हणजेच कॉपी करा आणि तो 3 आणि 4 रोच्या ठिकाणी पेस्ट करा. तर मग तुम्हाला काय करायचं, त्याला कॉपी करायचंय, कर्सर कुठे घ्यायचा आहे, तिसऱ्या आणि चौथ्या याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि इथे येऊन तुम्हाला पेस्ट करायचं. एकदम सिंपल आहे. कट करा, पेस्ट करा, कॉपी करा, पेस्ट करा. मूव्ह करा म्हटलं की कट. मूव्ह या शब्दाचा अर्थ कट आहे, हा लक्षात ठेवा. मूव्ह नावाची कमांड नसते. त्यानंतर फॉर्मॅट पेंटरवर आधारित 100% प्रश्न येतो. आता फॉर्मॅट पेंटर म्हणजे काय, तर या ठिकाणी जी काही सेल तुम्ही फॉर्मॅट केलेली असेल त्या सेलचं फॉर्मॅटिंग जसंच्या तसं दुसऱ्या सेलवर अप्लाय होणं त्याला म्हणतात फॉर्मॅट पेंटर. फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी असा तुम्हाला क्वेश्चन येईल, दिलेल्या सेल मधील C2 या सेलचे फॉर्मॅटिंग A1 या सेलला अप्लाय करा. प्रश्न कसा आहे, C2 या सेलचे फॉर्मॅटिंग A1 या सेलला अप्लाय करा. आता A1 सेल कोणती आहे, ही आहे, मार्कशीट दिलेली A1 सेल आहे आपली, बरोबर. आता हे इकडे दिसतंय तुम्हाला म्हणून ती G1 किंवा H1 नाही आहे, कारण आपण काय केली, ती मर्ज केली. A1च सेल तिथपर्यंत गेलेली आता आपली, ठीक आहे. मग आता काय करणार, पहिलं C2 ला सिलेक्ट करायचं. कसं करायचं, सिक्वेन्स लक्षात ठेवा. ज्या सेलचं फॉर्मॅटिंग दुसऱ्या सेलला अप्लाय करायचंय त्यातली ज्याचं फॉर्मॅटिंग करायचंय ती पहिली सिलेक्ट करायची, ठीक आहे. म्हणजे आपल्याला याचं फॉर्मॅटिंग कॉपी करायचंय याला, उलट जर केलं तर याचं याला अप्लाय होईल. सिटीचं जर मार्कशीटला अप्लाय करायचं असेल तर पहिलं सिटी सिलेक्ट करायचं, फॉर्मॅट पेंटर वरती क्लिक करायचं, माऊस पॉइंटर तुमचा असा ब्रशच्या आकारामध्ये कन्वर्ट होतो आणि मग इथे येऊन तुम्हाला ज्या सेलला सांगितले त्याला क्लिक करायचं. हे बघा, हे जसं आहे तसं हे आलं. आता हे अनमर्ज आहे, हे पण अनमर्ज झालं. आलं लक्षात आहे. अशा पद्धतीने आपण ती कमांड काय करू शकतो, त्याला अप्लाय करू शकतो. कोणत्या कमांडमुळे, फॉर्मॅट पेंटर. फॉर्मॅट पेंटर वर्ड मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं, एक्सेल मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. रो किंवा कॉलम व्हिजिबल ठेवा. आतापर्यंत खूप वेळा आलेला प्रश्न आहे, खूप वेळा, ठीक आहे. त्याचा अर्थ काय आहे तो नीट व्यवस्थित समजून घ्या, मग कसा वापरायचा तो तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी असं वर्कशीट दिलंय, या वर्कशीट मधील पहिले 2 कॉलम व्हिजिबल ठेवा. प्रश्न काय येतो, पहिले 2 कॉलम व्हिजिबल ठेवा किंवा पहिले 2 रो व्हिजिबल ठेवा किंवा पहिला रो व्हिजिबल ठेवा, पहिले 4 रो व्हिजिबल ठेवा, काही पण विचारतात, ठीक आहे. आपल्याला जे सांगितले तिथं कर्सरची पोझिशन सगळ्यात महत्वाची. फॉर एक्झाम्पल, जर असा क्वेश्चन आला, दिलेल्या वर्कशीट मध्ये पहिले 2 कॉलम व्हिजिबल ठेवा, तर तुम्हाला कर्सर घ्यावा लागेल तिसऱ्या कॉलम मध्ये, ठीक आहे. जर प्रश्न आला, दिलेल्या वर्कशीट मधील पहिले 2 रो व्हिजिबल ठेवा, तर तुम्हाला कर्सर घ्यावा लागेल तिसऱ्या रो मध्ये, ठीक आहे. आता हे वापरून दाखवतो म्हणजे तुमच्या ते व्यवस्थित लक्षात येईल. आता काय सांगितलंय, स्क्रोल करताना पहिले 2 रो व्हिजिबल ठेवा. मी कर्सर कुठे घेतला, तिसऱ्या रो मध्ये. त्यानंतर व्ह्यू मध्ये जायचंय. कशामध्ये जायचंय, व्ह्यू मध्ये. इथे तुम्हाला फ्रीज पॅन्स नावाची कमांड दिसेल. कोणती कमांड आहे, फ्रीज पॅन्स. त्या फ्रीज पॅन्स मध्ये जायचं आणि इथे येऊन बनायचं फ्रीज पॅन्स. कोणती कमांड वापरायची, फ्रीज पॅन्स. त्याच्यावर क्लिक करा. फ्रीज पॅन्स वर क्लिक केलं की ऑटोमॅटिक तो रो फ्रीज झाला. आता याचा उपयोग काय होतो, तर आता हा जर डेटा मी असा स्क्रोल केला, पहिले 2 रो जागेवर राहिले, बघ खालचा डेटा स्क्रोल होतो, त्याला म्हणतात रो व्हिजिबल ठेवणं. लक्षात आलं. हे किती जरी आपण खाली सरकवलं, बाकी डाटा स्क्रोल झाला, पण हे 2 रो काय झाले, जागेवर राहिले, ठीक आहे. सेम कॉलमच्या बाबतीत पण करता येतं. समजा आपल्याला पहिले 2 कॉलम फ्रीज करायचे, तिसऱ्या कॉलम मध्ये कर्सर घ्या, व्ह्यू मध्ये जा,
फ्रीज पॅन्स मध्ये जा, इथे जाऊन काय म्हणा, फ्रीज पॅन्स. आता जर आपण बघितलं डेटा, जर आपण हॉरिझॉन्टली स्क्रोल केला तर पहिले 2 कॉलम स्क्रोल नाही होत, ते जागेवर राहील. त्याला म्हणतात फिजिबल ठेवणं किंवा स्क्रोल करत असताना जागेवरती ठेवणं. ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर सीटची झूम लेवल कमी जास्त करा. सोपा प्रश्न आहे एकदम. काय करायचंय, झूम मध्ये जायचंय, किती टक्के झूम पाहिजे तेवढं इथे फक्त सेट करा. 100, 200, 75, 50 जे पाहिजे त्याच्यावर क्लिक करा. आणि याच्यापेक्षा वेगळं आलं तर ते इथे टाईप करा. ठीक आहे, 70% करा आलं, ह्याच्यात 70 उपलब्ध नाहीये पर्याय, इथं सरळ 70 टाईप करा, ओके करा. हे जी झूम आहे ते 70% झालं. ठीक आहे, 100% करा, 100 वर क्लिक करा, 100% झालं. जसं पाहिजे त्याप्रमाणे आपण झूम सेटिंग कमी जास्त करू शकतो.